मागच्या लीळेमध्ये आपण बघितलं की पानू नायक यांना स्वामींनी दीपन शक्ती दिलेली होती. त्यांना जो काही त्रास होता वाताचा, तो स्वामींच्या दर्शनाने, स्वामींच्या सेवेने तो नाहीसा होत गेला. जसं जसं त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली तसं तसं स्वामींनी त्यांच्या एकेका कार्याचा जे काही त्यांना अडथळा रूप होतं त्याचा नाश करत गेले. स्वामी त्यांच्या घरामध्ये जे काही देवतांचा वास होता तो सुद्धा स्वामींनी काय केला, तो काढून टाकला. आणि तदनंतर त्यांना वाताचा त्रास होता, त्याच्यानंतर त्यांना पचन त्यांचं चांगलं नव्हतं. या सगळ्या बाबींमध्ये स्वामींनी त्यांना योग्य प्रकारे त्यांचं निवारण केलेलं आहे. त्यांना जे जे काही पदार्थ सहन होत नव्हते ते सुद्धा स्वामींच्या वरदानाने त्यांना ते सहन व्हायला लागले, ते खायला लागले. तदनंतर पुढची लीळा आहे ते देवा भटा आबाईसा भेटी, पूर्वार्ध 441 क्रमांकाची. एक दी देव भट इंद्र भट आबाईसे गौराईसे ऐसी गोसाव्यांच्या दर्शना पवित्याच्या परवा कारणे आली. एक दिवस देव म्हणजे दादोस, भट म्हणजे भटोबास, इंद्र भट, आबाईसा आणि गौराईसा या सगळेजण स्वामींच्या दर्शनासाठी आणि खास करून पवित्रे पर्वाच्या अवसरासाठी म्हणून ते आलेले आहेत. गोसाव्यांची भेटी झाली, आमच्या स्वामींची आणि त्यांची भेट झाली. दंडवते घातली, श्रीचरणा लागले, स्वामींना वंदन केलं. मग गोसाव्यांच्या सन्निधानी असो लागली आणि मग स्वामींच्या सन्निधानी ते थांबलेले आहेत. पुढची लीळा आहे ते 442 क्रमांकाची. शीतळा नंदू नाम करणे. एकुदी गोसाव्यांशी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर म्हणजे एक दिवस आमच्या स्वामींना उदयाचा म्हणजे उदय काळीचा असा सकाळचा पूजावसर संपन्न झाल्यानंतर गोसावी सेंदुराळ्यासी विहरणासी बीजे केले. स्वामी विहरणासाठी गेलेले आहेत. तळ्याची पाळीवरील नृत्य कोणी आसन झाले आणि तळ्याची जी पाळी म्हणजे जे त्याचा जो पूर्ण भिंत आहे त्याची चारी बाजूची, त्याला म्हणजे किनाऱ्याची भिंत पूर्ण, त्याच्यावर त्या भिंतीवर स्वामींना आसन झालेलं आहे. नृत्य कोणी आसन झाले, नैऋत्य कोणी स्वामींना आसन झालेले तलावाच्या. तेव्हा पानू नायकू कामतू पडताळावा गेले होते. आणि पानू नायक ज्यांना एक वेळ घरातनं बाहेरही पडता येत नव्हतं आणि नंतरच्या काळामध्ये ते काम पडताळण्यासाठी म्हणजे शेतातली कामं वगैरे बघण्यासाठी ते जायला लागले. त्याच्या आधी काय व्हायचं की ज्यांच्याकडे त्यांनी ते शेत सोपवलेलं ते त्यांना फसवायचे वगैरे, परंतु स्वामींच्या माध्यमातून नंतर चालाय फिरायला लागले. आणि असंच एकदा काम पडताळण्यासाठी गेलेले होते, म्हणजे शेतामध्ये बघायला गेलेले होते. तेही तेथ ऐकिले शेतकरी सांगितले, गोसावी सेंदुराळ्यासी बीजे केले. त्यांनी सांगितलं स्वामी इकडे सेंदुराळ्याला त्या ठिकाणी स्वामी आलेले आहेत. मग ते गोसाव्यांपाशी आले आणि स्वामींच्या भेटीसाठी म्हणून ते आले. गोसाव्यांशी दंडवत केले, श्रीचरणा लागले. आमच्या स्वामींना त्यांनी दंडवत केला, श्रीचरणाला लागले. गोसाव्यांपुढे पालखती घालून बैसले, मांडी घालून त्या मांडी मोडून आमच्या स्वामींसमोर ते बसलेले आहेत. भटोबास गोसाव्यांशी कमळी पूजा कराव्या म्हणून कमळे तोडाव्या निघाले. आणि स्वामींचं पूजन कमल पुष्पांनी करावं. अर्थातच सगळी फुलं उपलब्ध होतात, पण कमळ पुष्प जे आहेत ते सहसा अशी उपलब्ध होत नाहीत. कुठे तलाव वगैरे असेल तर त्या ठिकाणी ती कमळ असतात आणि त्या ठिकाणी त्या तलावामध्ये ती कमळाची फुलं होती. आणि म्हणून स्वामींचं पूजन कमल पुष्पांनी करावं. आणि आचार्य भटोबास कमळे तोडाव्या निघाले, म्हणजे त्या तलावामध्ये गेलेले आहेत. आता तलावामध्ये शक्यतो असं असतं की तिथे थोडं दल्ल टाईप असतं, तिथेच ते कमळ वगैरे येत असतात. स्वामींना दादोसांनी पण विचारलं होतं की बाबा कमळ ते कसे तोडायचे. त्यावेळी स्वामींनी सांगितलेलं एक आकोडा तयार करा आणि त्या आकोड्याने मग ते फुलं असे काढा लांबूनच वगैरे, तिकडे जवळ जाऊन एकदम काढता येतील ना येतील. आणि मग म्हणजे ते काढणं सुद्धा एक कुशलतेचा तो भाग आहे. आणि आचार्य आमचे ते तोडण्यासाठी गेलेले आहेत.
गोसावी भटोबासाकडे डोळा घातला आणि स्वामींनी आचार्यांना इशारा केला. म्हणजे स्वामींचे जे काही संकेत होते ते आचार्यांना बरोबर कळायचे. एरवी जसं कधी कधी असं असतं की म्हणजे मोठ्या अधिकरणांच्या आसपास जे शिष्य असतात ते निवडूनच ठेवलेले असतात. म्हणजे ते तेवढे कुशळ असतात की अधिकरणांनी नुसतं असं बघितलं तरी त्यांच्या लक्षात येतं की काय करायचं आहे. जर का थोडं जरी इकडचं तिकडे झालं तर काय होतं की संकेत जर का लक्षात घेण्यामध्ये जर का ती व्यक्ती चुकली तर पुढे पूर्ण समोरचा जो काही हे आहे काही कार्य घडणार आहे आणि त्यांना जे घडवून घ्यायचं आहे अधिकाऱ्यांना ते तसं होत नाही. तसं आमच्या स्वामींच्या सन्निधानी सुद्धा खूप वेळा स्वामी एक तर आमचे भटोबासांनाच संकेत जे काय आहे ते बरोबर व्यक्त करतात भटोबासांकडेच आणि भटोबास ते बरोबर ओळखतात सुद्धा. म्हणजे बरोबर त्यांच्या ते लक्षात येतं. आणि मग भटोबासांकडे डोळा घातला, स्वामींनी असं पाहिलं आणि लक्षात आलं. जसं जेव्हा धुलीवंदन ते होळी खेळलेले त्यावेळी पण स्वामींनी सांगितलेलं की सारंग पंडित होते तिथे, त्यांना त्यांच्या अंगावर काही टाकू नका बरं का रंग, असं स्वामींनी सांगितलं. आपण असं तर म्हटलं असं नको, स्वामींची आज्ञा आहे काही टाकायचं नाही त्यांच्या अंगावर काही रंगबिंग काही. परंतु भटोबासांच्या लक्षात आलं की स्वामी आवर्जून सांगतायत की त्यांनाही घ्या, ते बाजूला बसलेले आहेत, त्यांनाही रंगवा थोडंसं. आणि मग भटोबासांनी बरोबर त्यांना काय केलेलं आहे त्या खेळामध्ये घेतलं, त्यांनाही त्याच्यामध्ये रंगवलेलं आहे. म्हणजे तो बरोबर जो संकेत आहे तो संकेत बरोबर लक्षात आला पाहिजे. नाहीतर मग काय होतं की परमेश्वराची प्रवृत्ती ती बरोबर लक्षात येणं गरजेचं आहे. ती जर का लक्षात नाही आली तर पुढे सर्व जे काही क्रम आहेत ते क्रम बिघडत जातात. तर आमच्या स्वामींच्या सुद्धा काही प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्त्या स्वामींच्या निरूपणातनं स्वामी सांगत असतात. ते लक्षात येणं त्यावेळेस गरजेचं असतं. जसं मी अनेकदा ते प्रमाण दिलेलं आहे की स्वामी म्हणतात की तुम्हाला ताप आहे म्हणे. मग त्यांच्या लक्षात आलं की म्हणे हा शब्द आलेला आहे म्हणजे कुणीतरी म्हटलं इथे. हे उदाहरण मी अनेक वेळा देतो लिळेमध्ये. म्हणजे त्यांच्या लगेच लक्षात आलं की स्वामींना काहीतरी वेगळं म्हणायचं आहे, स्वामींनी बोलवलं आहे म्हणजे काहीतरी वेगळा संकेत आहे. आता जर का आपण कोणी आजारी येताना म्हटलं की बाबा सत्संगाला का नाही आले, सत्संगाला या, ते आपल्याला सांगतील अहो आम्ही आजारी आहे, उलट तुम्हीच बघायला या सगळे सत्संग आम्हाला बघायला. परंतु स्वामींनी जेव्हा भटोबासांना बोलवणं पाठवलंय, ताप आहे आणि तरी बोलवणं पाठवलं, तरी भटोबासांच्या लगेच लक्षात आलं स्वामींची काहीतरी प्रवृत्ती वेगळी दिसते आणि ते आले स्वामींना भेटायला. आता प्रत्येक वेळी जेव्हा स्वामी विहरणाला जातात डोमेग्रामची लीळा, तेव्हा कवणी कवणीकडे म्हणे, कवणी कवणीकडे म्हणे. बाहुल्ये भटोबास प्रवृत्ती जाणती, तिथे शब्द येतो, खूप महत्त्वाचा शब्द येतो, वाक्य आहे. बाहुल्ये म्हणजे 100 पैकी 99 वेळा 95 वेळा भटोबास बरोबर सांगायचे की मग इकडे जायचं का. म्हणजे स्वामींच्या कालचा परवाचा जो काही स्वामींचा बोलण्यातला जो काही भाग आहे, जो संकेत आहे की स्वामी म्हटले असतील की बाबा हे झाड पण सुंदर आहे बरं का, एकदम मोठं झाड आहे, ती जागा चांगली आहे इकडची. भटोबास ते लक्षात ठेवायचे की स्वामींना ही जागा आवडलेली आहे, म्हणजे ती एक नोंद करून ठेवायची. अजून 2-3 जागा स्वामींना आवडलेल्या आहेत. मग भटोबास हे करायचे की मग देवा ते तिकडे जायचं का, ते झाड आहे मोठं तिकडे सावली वगैरे. स्वामी म्हणायचे हो तिकडे जाऊ. आणि बाहुल्य भटोबास प्रवृत्ती जाणती, बरोबर भटोबास लक्षात ठेवायचे. बाकीचे म्हणायचे इकडे जाऊ तिकडे जाऊ, स्वामी त्यांचं ऐकत नव्हते. स्वामी आचार्यांचंही ऐकत नव्हते की आचार्य म्हणतील तेव्हा ते गोसावी बीजे करीते, असं नाही. तर जेव्हा ते स्वामींना जायचं तेव्हा तेच भटोबा सुद्धा त्याच ठिकाणाचं नाव बरोबर घ्यायचे. म्हणजे स्वामींची प्रवृत्ती अशा पद्धतीने जाणायचे. म्हणजे तुम्ही कुठे उपस्थित असता त्यावेळी त्या ठिकाणी कोण काय बोललंय, कुठल्या त्यांचा बोलण्याचा आविर्भाव काय आहे, त्यांच्या बोलण्यातलं म्हणजे शब्द काय आहेत आणि मनात काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला अशा लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे आपल्या सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. नाही तर ते विचार पहिली लीळा कुठली झाली, पहिली ती स्वामींची झाली ना लीळा, सगळ्या स्वामींच्याच लीळा झाल्या.
परंतु पहिली कुठली झाली आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणजे लक्षात असलं पाहिजे. तसंच भटोबासांना मागील 4, 5, 6 दिवसाचं सगळं ते लक्षात ठेवायचे की स्वामींनी काय म्हटलं होतं, काय नव्हतं म्हटलं, हे सगळं लक्षात ठेवून बरोबर तेच कार्य केल्या जायचं. म्हणून जसं नाथोबा आहेत, नाथोबाने दुसऱ्या दिवशी पण तांदूळाची भाजी आणली, तिथे जर का आमचे आचार्य असते तर त्यांनी आणली नसती, कारण की ते स्वामींची प्रवृत्ती अशी की जे स्वामी म्हणतील तेच करायचं, जेवढं म्हणतील तेवढंच हे करायचं. म्हणजे विधीमध्ये सुद्धा जेवढा विधी तेवढाच विधी, त्याच्यापेक्षा वेगळा हे करायचं नाही. आणि प्रत्येक कार्यामध्ये कला, कौशल्य आणि निगुती त्यांची ती कायम असायची. प्रत्येक गोष्ट एकदम प्रमाणामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एखादा आवडता पदार्थ खाता त्याचे ते सुद्धा प्रमाणामध्येच खाणं एकदम उत्तम असतं, त्याची गोडी कायमस्वरूपी टिकते. एखाद्या व्यक्तींना आपण भेटतो तर त्या भेटीमध्ये पण एक प्रमाण असलं पाहिजे. आपण खूप भेटल्यानंतर काय होतं, त्या भेटीचं ते जे दुर्लभता असते ना, ती दुर्लभता निघून जाते. म्हणून इथे सांगितले भेटीच्या काळामध्ये पण पूर्वोत्तर क्षण दुर्लभ, म्हणजे तर अशी दुर्लभता आहे की ज्यावेळेस ते भेटल्यानंतर जो आनंद आहे तोच आनंद त्यांच्या जाताना सुद्धा असला पाहिजे. आणि जर का ती व्यक्ती 2 दिवसांनी परत जर का भेटली तर परत तोच आनंद असला पाहिजे. नाही त्यांना भेटलोय आम्ही असं नाही झालं पाहिजे. तोच प्रकार लीळेंच्या बाबतीमध्ये असला पाहिजे. आता एक लीळा तुम्ही काल ऐकली आणि आज परत ऐकायचा योग आला तर असं नाही झालं पाहिजे नाही ही काल लीळा आम्ही ऐकलेली आहे, नाही, आज परत नव्याने ऐका, नवीन काहीतरी त्याच्यातनं प्राप्त होईल. प्रत्येक वेळी नवीन त्याच्यातनं येतं. त्या दिवशी आम्ही ती लीळा सांगता सांगता भटोबास स्वामी उदास झाले आणि आचार्यांनी काय केलं, स्वामींची प्रसाद त्रुटी जी आहे श्रीप्रभूंची ती दाखवली. आता इतक्या वेळा मी ती लीळा ती सांगितली, त्या दिवशी सांगता सांगता एकदम असं झालं की भट्टोबासांनी स्वतःला लपवलं, म्हणजे काय केलं, आणि नेमकं आपण असतो ते आपण स्वतःला कधी लपवत नसतो. सेवेपेक्षा आपणच जास्त दिसत असतो, सेवा कमी. भट्टोबासांच्या सेवेमध्ये फक्त सेवाच दिसते, भट्टोबास दिसतच नाहीत. भट्टोबासांनी काय केलं, त्या वस्त्राच्या मागे स्वतःला आच्छादून घेतलं, स्वतःला दाखवलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सेवा करा पण स्वतःचं प्रदर्शन मात्र करायचं नाही. स्वतःचं प्रदर्शन नाही करायचं. आपण काय करतो, स्वतःचं प्रदर्शन म्हणजे कोणी नसतील आले तर त्यांना सांगतो आमची पंगत झाली तिकडे, आमचा अवसर झाला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. म्हणजे आपल्या त्या लोकांना आपली सेवा दिसत नाही, मग आपण सतत दिसत राहतो. पण आचार्यांच्या बाबतीमध्ये त्यांची सेवा दिसत राहिली परंतु ते मात्र आच्छादून, फुलं जरी सिलिका जरी आणल्या तरी त्या कोणाला द्यायच्या, बाईसांकडे द्यायच्या. असं नाही की मी आणलं तर मीच अर्पण करेल, नाही, बाईसांकडे दिल्या. फुलं आणली, अलंकार स्वतः बनवले परंतु दिले कोणाला, बाईसांकडे दिले. म्हणजे स्वतः सेवा केली म्हणून स्वतःच ते पुढे पुढे करायचं नाही, स्वतःला प्रदर्शितच नाही करायचं. सेवेला महत्व आहे, सेवा करणाऱ्याला महत्व, म्हणजे जो सेवा करतो म्हणजे आपणच सेवा करतो आणि आपण सेवक आहोत, तर आपण काय केलं पाहिजे, आपल्यातल्या सेवेला महत्व दिलं पाहिजे. आपल्यातला जो सेवक आहे त्याला महत्व नाही दिलं पाहिजे. आपण आपल्यातल्या सेवकाला जास्त महत्व देतो, आपण आपल्यातल्या सेवेला जास्त महत्व दिलं पाहिजे. आपण जर का आपल्या सेवेला महत्व दिलं, आपल्यातल्या सेवेला महत्व दिलं तर आपल्यातला जो सेवक आहे त्याला परमेश्वर महत्व आपोआपच देणार आहे, त्याची वेगळी काही नोंद करावी लागत नाही. अलीकडच्या काळात तुम्ही जसं त्या टोल नाक्यावरून गेले, काही तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही, पावती मिळत नाही, काय नाही, परंतु त्यांना त्यांचे पैसे आपोआप मिळून जातात, त्याची नोंद होते. तुम्ही तिथून गेलात तर त्याची नोंद होऊन जाते तिकडे. आता तर नवीन अजून येणार आहे की तिथे काहीच नसणार आहे, सरळ तुम्ही गेले की तुमच्या गाडीची फक्त नोंद होईल आणि सगळं तुम्ही तिथून कधी गेलात कधी आलात सगळीच नोंद आताही होते. तसं तुम्ही, ही गोष्ट आज आपल्याला नवल वाटते परंतु आमच्या या पृथ्वी तलावर आपण जेव्हापासून आलेलो आहोत तेव्हापासनं आपण मानसिक उल्लेख काय करतो, वाचिक उल्लेख काय करतो, प्रत्यक्ष काय बोलतो किंवा प्रत्यक्ष कुठली क्रिया करतो शारीरिक, त्या सगळ्या गोष्टींची नोंद होते. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव नाही, आज पण नाही आहे.
आज जर का त्याची जाणीव आजही झाली जर आपल्याला, तर आपले लगेच मानसिक ह्या गोष्टी बदलून जातील. जर का कोणी म्हटलं हे समोर जे बसले ते मनातलं ओळखतात बरं का, तर लगेच आपण आपले विचार लगेच व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे आपण काही वाईट विचार करत असू किंवा त्यांना काहीतरी अपशब्द मनातल्या मनात हे करत असू, लगेच आपण चांगले विचार करायला लागतो की लगेच स्मरणगाठी घेऊन बसतो आपण. म्हणजे लगेच आपल्या मानसिकतेमध्ये बदल होतो, वाचिकतेमध्ये बदल होतो आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि म्हणून परमेश्वर जे आहेत ते परमेश्वर सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतात. आणि म्हणून आपण आपला सेवक भाव जो आहे तो भजत राहायचा, सेवा करत राहा. त्याच्यामध्ये एक तुमचे गुणवत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे. परमेश्वर सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतात. आपण कोणाला नोंद घ्यायला लावतो? आपण जीवांना नोंद घ्यायला लावतो. जीवांनी बघितलं पाहिजे. परंतु त्या सेवेच्या मोबदल्यात आपल्याला जे देणार आहेत, जी योग्यता वाढवणार आहेत, त्यांनी जर का दखल घेतलेली आहे, तर जे लोक आपल्या सेवेतनं चुका काढणार आहेत त्यांना आपल्या सेवा का दाखवत राहायचे? एरवी जीवाला जर का तुम्ही कधी सेवा दाखवा कुठली, हे मी केलं म्हणतात, पण इथे हा सफेद रंग असता रांगोळीत तर बरं झालं असतं. किंवा हे जेवणामध्ये तुम्ही ते खीरच्या ऐवजी बासुंदी बनवली असती तर बरं झालं असतं. म्हणजे तुमच्या प्रत्येक सेवेमध्ये ती न्यूनता जी आहे ती काढल्या जाते. त्याच्यापेक्षा आपल्या प्रत्येक सेवेत आपली गुणता जी आहे, गुणवत्ता जी आहे ते बघणारे जर का स्वामी आहेत, त्यांच्याकडेच आपण आपली सेवा देऊया. आमच्या महादाईचा पूर्ण ते गली गोदऱ्या झाडून काढायचा, जिथून जिथून श्री प्रभू यायचे की त्यांच्या श्रीचरणाला खडा वगैरे काही लागू नये. आता नुसतंच रस्ता झाडून कसं चालेल? मग तिथे काय करायचं, रांगोळ्या काढल्या जायच्या. आणि जी व्यक्ती रांगोळी काढते त्या व्यक्तीची इच्छा असते की आपण ज्यांच्याकडे रांगोळी काढली त्या व्यक्तीने त्या रांगोळीवरून चालत यावं, अशी एक इच्छा असते. एरवी तुम्ही जर का घराच्या एका कोपऱ्यात रांगोळी काढली असेल तर त्याच्यावरून कोणी चालत आलं तुम्हाला राग येईल. पण ज्यांच्यासाठी आपण रांगोळी काढलेली आहे त्या व्यक्तीने जर का बाजूनी चालत आले तर आपल्याला ते योग्य नाही वाटत, असं वाटतं त्या रांगोळीवरून त्यांनी यावं. पण आमचे श्री प्रभू जे होते ती रांगोळी खराब करत नव्हते. रांगोळी म्हणजे काय होतं, महादाईसांचा तो सेवा भाव आहे, इतकं सुंदर प्रकारे त्यांनी ते काढलेलं आहे. तर ते त्याच्यावरून चालत आलं काय होईल, ते खराब होऊन जाईल, विस्कटून जाईल. आमचे श्री प्रभू त्याच्यावर येत नव्हते. महादाईचा दुसऱ्या दिवशी अजून दाट काढायचा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी श्रीप्रभू पाऊल ठेवतील त्या त्या ठिकाणी सुद्धा रांगोळी काढायचे. मग ते अजून दाट काढायचा. म्हणजे श्रीप्रभू अजून काय करायचे, अजून चुकवून यायचे. मग ते अजून दाट काढायचे. मग भटोबास म्हणायचे आता चुकवून दाखवा. स्वामींना म्हणायचे, श्रीप्रभूंना आवाहन करायचे, आता तुम्ही ही रांगोळी चुकवून दाखवा. म्हणजे ते महादाईचा जे काही श्रीप्रभूंच्या जी काही हे होतं, प्रवृत्ती होती की रांगोळी खराब करायची नाही, त्या प्रवृत्तीला महादाईचा काय करत होत्या, अजून विरोधक जात होत्या. हा विरोध कसा होता, हा वेगळा विरोध आहे. हा म्हणजे एकदा भांडणाचा विरोध नाही, हा भक्तीचा विरोध आहे. आपला जो विरोध असतो देवाशी तो भांडणाचा असतो, देवानी असं का नाही केलं, तसं का नाही केलं वगैरे. पण हा जो विरोध आहे तो भक्तीचा आहे. या विरोधामध्ये पण एक आनंद आहे, तर त्याच्यात देवाला सुद्धा आनंद वाटतो. आणि त्या ठिकाणी भटोबास जे आव्हान करतात की चुकवून दाखवा, श्रीप्रभूंना आव्हान करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आमचे स्वामी तरी समजून घेतात वगैरे गोष्ट, श्रीप्रभू तसा आहे का? श्रीप्रभू चांगला एक थापा मारतील किंवा एखादा दगड घेऊन मागे लागतील. परंतु त्या ठिकाणी भटोबास जे वाक्य बोलतात श्रीप्रभूंना, ते सुद्धा श्रीप्रभूंना आवडतं की ते म्हणतात बरोबर आहे, आता आम्ही हे काही चुकवू शकत नाही, हे आता स्वीकारावंच लागेल. म्हणजे जर का तुम्हाला वाटतं की परमेश्वराने आपलं काही कार्य स्वीकारावं, सेवा स्वीकारावी, तशी ती सेवा पातळ असेल तर नाही चालणार. म्हणजे ती सेवा कशी असली पाहिजे, गडद असली पाहिजे. गडद म्हणजे तुम्ही टाइम टू टाइम एखादं स्मरण करत असाल किंवा बस आता हे एवढे वाजले आता नाही घ्यायचं, तुम्ही सतत म्हणजे स्मरण करत असाल तर काय होतं, ती तुमचे नाम साधना कशी होते, गडद होते. गडद म्हणजे दाट. म्हणजे तुम्हाला कुठेच परमेश्वराला विसरण्याचा भाग त्याच्यामध्ये नाहीये. जसं रांगोळी आधी कशी होती, एकदम पातळ काढलेली आहे, गडद नाही काढलेली आहे, त्याच्यामध्ये चुकवण्याचा भाग येत होता. पण जशी जशी ती गडद होत गेली, दाट होत गेली, तसं तसं श्रीप्रभूंना ते चुकवणं शक्य नाही. म्हणजे भक्ताला परमेश्वर चुकवू शकत नाहीत. मग
तसं जेवढं तुम्ही देवाला जास्त आठवाल तेवढं देव तुम्हाला चुकवू शकत नाही. देवाला तुमची ती सेवा जी आहे ती स्वीकारावीच लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचं जे काही महत्त्व आहे ते लक्षात घेऊन परमेश्वराच्या त्या कार्यामध्ये आपण स्वतःला जर का समर्पित केलं तर परमेश्वराची प्रत्येक प्रवृत्ती, परमेश्वराचे प्रत्येक संकेत जे आहेत ते आपल्याला लगेच लक्षात येतात. आत्ता ही एखादी लीळा वाचता वाचता लगेच आपल्याला स्वतःलाच लक्षात येतं की कुठे देवाला मला काय सुचवायचं आहे ते लगेच लक्षात येतं. आणि ते कार्य जे आहे ते कार्य बरोबर परमेश्वर तुम्हाला सुचवतात. तीच बाब जी आहे ती आचार्यांच्या बाबतीमध्ये घडते की आचार्यांना ते संकेत कसे कळतात, कारण की समर्पित होऊन गेलेले आहेत. म्हणजे जे आहे पूर्ण येणे विन, जसं बाईसांबद्दल स्वामी म्हणतात की म्हातारी म्हणजे तमाचा मोठा पर एकच निघे की येणे विन गतीच नाही. सगळं जे आहे स्वामींसाठीच आहे, तर बारकावे सगळे लक्ष देतात. आणि भट्टोबासांच्या बाबतीतही तसंच आहे की समर्पण असल्यामुळे प्रत्येक कार्याकडे लक्ष आहे, प्रत्येक बोलण्याकडे स्वामींच्या लक्ष आहे, संकेताकडे लक्ष आहे, सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे परमेश्वराची प्रवृत्ती बरोबर ते जाणतात. हा त्यांच्या त्या कार्यकुशलतेचा तो भाग आहे. म्हणून आपला विषय चालू आहे की भट्टोबासांनी काय केलं, स्वतःला कधी प्रदर्शित केलं नाही. स्वतःची सेवा जी आहे ती सेवा मात्र करत राहिले. आणि त्यांना जेव्हा ताप आलेला होता तेव्हाही स्वामी म्हणतात तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही आहे. ते म्हणतात देव मला आठवणार नाही, कशाचं काय घ्यायचं, किती घ्यायचं आहे. स्वामी म्हणतात तुम्हाला आठवणार असं शक्य नाही, तुम्हाला सगळं आठवणार. आणि त्या माध्यमातून आपण ती लीळा जर का जेव्हा पुढे बघितली त्यावेळेला आचार्य जेव्हा नेवाशाला गेले, सगळं घेतलं आणि एक जो दाम होता तो लक्षातच येईना काय घ्यायचं आहे. आणि मग ते म्हटलेच की मी देवाला सांगत होतो मला आठवणार नाही म्हणून. परंतु त्यांचंही म्हणणं बरोबर होतं भट्टोबासांचं, आणि त्याच्यावर उत्तर जे दिलेलं स्वामींनी तेही बरोबरच होतं. स्वामीही चुकीचं बोलत नाही आणि भट्टोबासही चुकीचं बोलत नाही. तेही म्हणतात मला आठवणार नाही, त्यांना आठवलंच नाही दाम कशासाठी दिलाय. आणि स्वामी म्हणतात तुम्हाला जेवढे दाम दिलेले आहेत आणि जेवढ्या वस्तू सांगितल्या त्याच्यातलं तुम्हाला काहीच आठवणार नाही असं शक्यच नाहीये. आणि हे पण बरोबर झालं. त्यांना जेवढे दाम दिलते तेवढ्या दामाचं जेवढं काही घ्यायचं होतं ते बरोबर घेतलं, आणि एक दाम त्यांना जास्तीचा दिलेला होता तो बरोबर शिल्लक राहिला आणि ते आले. आणि बाईसा म्हणतात की स्वामी म्हणतात कशा वस्तू सगळ्या. बाईसा म्हणतात की या वेळेच्या ज्या वस्तू आहेत नेहमीपेक्षा चांगल्या आहेत आणि स्वस्त सुद्धा मिळालेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे यामध्ये त्यांनी जी सेवा केली ती सेवा आपल्या समोर येते. आणि प्रत्येक वेळी आपल्याला अनेक लीळेंमधनं आपल्याला तो भाग आचार्यांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून इथे सुद्धा स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांना संकेत केला, डोळा घातला, भटी पानू नायका ते पालखती धरुनी ओढिले. म्हणजे त्यांना थंड पाणी सहन होत नव्हतं. आपण बघितलं की लोकांचे अनेक जे आहेत ना मानसिक आजार खूप असतात की मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही, एकदम असं आपण ठरवून ठेवलेलं आहे. परंतु जर का आपण थोडं ते एकदा ते कार्य करून बघितलं तर कदाचित ते आपल्याला जमू सुद्धा शकतं. पानू नायक होते, त्यांना एक मनामध्ये बसून गेलेलं की मला थंड पाणी चालत नाही. त्यांना आधी त्रास झालेला आहे, परंतु प्रत्येक वेळी स्वामींचा अनुभव आल्यानंतर सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की देवा मला ते 3 शेगड्या लागतातच, शेक लागतो तो. स्वामी म्हणतात आज 1 शेगडी कमी करून बघा. तेव्हा नाही 2 शेगड्या तिथे राहू द्या. म्हणजे ठीक आहे 1 काढून बघा, 2 राहू द्यात. दुसऱ्या दिवशी म्हणतात की ती दुसरी पण काढा. देवा 1 तरी शेगडी राहू द्या आणि थोडं ते पांघरून अंगावर राहू द्या. असं होता होता प्रत्येक वेळी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चांगला अनुभव येतोय, परंतु स्वामींवर जी प्रतीती आली पाहिजे ती प्रतीती अजून सुद्धा त्यांच्यामध्ये येत नाही. आपल्याला पण देवाकडनं काही कमी अनुभव आलेले नाहीये. इतके मोठे मोठे अनुभव आपल्याला देवाकडनं मिळालेले आहेत, ज्याला प्रतीती म्हणतो, प्रचिती म्हणतो, ते सगळं मिळालेलं आहे आपल्याला.
आता तुम्हाला मानव पंथाकडनं किंवा देवाकडनं काही प्रचिती यावी असं काही शिल्लक राहिलेलं नाही. सर्वार्थाने देवाने अनुभव दिला आपल्याला. तरी सुद्धा एखादं कार्य करताना आपल्या मनामध्ये किंतु परंतु येतोच. जर का सांगितलं की हे लीळा पाठ करून आणा 50 आणि त्याची परीक्षा मी घेईन, तुम्ही लगेच घाबरून जाता की आपल्याला जमेल की नाही, जमेल की नाही. म्हणजे लगेच आपण घाबरण्याकडे निघून जातो आणि मला जमणारच नाही, मला जमणारच नाही. मग आपल्याला हेच तर जमवायचं आहे. म्हणजे स्वामींच्या आणि आपल्यामधलं जे अंतर आहे ते अंतरच कमी करायचं आहे आणि ती जुळवणूक जी करायची आहे तेच तर जमलं पाहिजे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतर काही गोष्टी नाही जमल्या तरी चालतील, परंतु देवाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आपल्याला जमल्या पाहिजेत. तर पुढच्या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर होणार आहेत. परमेश्वर सर्व कार्य बरोबर करून घेणार. एवढा अनुभव येऊन सुद्धा पानू नायकांना असं वाटायचं की स्वामींमुळे एवढा अनुभव आला आपल्याला, तर इथे आपण थंड पाण्याची अजून त्यांना भीती वाटते की थंड पाणी जर का अंगावर घेतलं तर परत मला तो आजार येईल. मुळात म्हणजे आजार गेला कोणामुळे आहे तो एक भाग लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा तो आजार देवामुळे गेलेला आहे तर तो परत येणार नाही. एकदा जर का देवामुळे आपण शाब्दज्ञान चरित झालं की परत आपण आपलं वापसी कधीच या मृत्यू लोकांमध्ये होणार नाही. आता आपण ऊर्ध्वगतीकडे जाणार, अधोगतीकडे येणार नाही. असणार येथे मृत्यू लोकांच्या संबंधितच असणार, परंतु अधोगतीकडे नसणार आहे. आत्ता आपलं जर का पुढचा जन्म झाला तो अधोगतीकडे असू शकतो, परंतु जर का तुम्ही स्मरण वगैरे या सगळ्या गोष्टी याच जन्मामध्ये करत असाल, जरी आपल्याला अनुसरण घडलं नाही घडलं, परंतु त्याची जी सेविंग्स आपण म्हणतो की नाही, गुंतवणूक असते, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण पैशांमध्ये करतो, प्रॉपर्टीमध्ये करतो, त्याच्यानंतर दागदागिन्यांमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करतो. ही जशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला कळते, त्याचं व्याज पण आपल्याला कळतं, कितीला किती व्याज मिळणार आहे, किती वर्ष मिळणार आहे, हे सगळे गणित आपल्याला कळतात. फक्त परमेश्वराकडे सुद्धा गुंतवणूक करता येते आणि त्याचं सुद्धा व्याज मिळतं, हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण सगळे व्यवहार करतो की नाही, सगळे व्यवहार लक्षात येतात. मग हा व्यवहार पण लक्षात आला पाहिजे की जास्तीत जास्त स्मरण जो आहे ते केलं पाहिजे. जास्तीत जास्त देव आठवण्याचा विधी घडला पाहिजे. स्वामींनी एकच वाक्य सांगितलेलं आहे, हे देखिले तैसे आठवीजे. पूर्ण स्मरणासाठी एकच वाक्य आहे. ह्या एका वाक्याला तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला मग देवाला कसं आठवायचं ते वेगळं सांगायची गरज नाही. पदोपदी तुम्हाला देव आठवता आला पाहिजे. जसं कोरोना काळात कुठूनही आले की लोक काय करायचे, त्यांना सांगावं नाही लागायचं वाफ घ्या म्हणून. आले की पहिले सॅनिटायझर आणि पहिले वाफ. कोणी सांगत नव्हतं, ते त्यांचं सुरू झालं त्यांचं ते. तसं आपल्याला हे सांगावंच नाही लागलं पाहिजे आणि विसरता पण कामा नये की तुम्ही जिथे असाल, जेव्हा असाल, ज्या ज्या प्रसंगामध्ये असाल त्या त्या प्रसंगामध्ये तुम्हाला देवाला आठवताच आलं पाहिजे. देव आठवलाच पाहिजे आपल्याला. ही एक गुंतवणूक जर का तुम्ही केली तुमच्या मनाची, तर ती गुंतवणूक कधीही तुमची जी मुद्दल आहे ती मुद्दल तर तुमची कधीच काय बोलतात नुकसानामध्ये तुम्ही जाणार नाही आहात, घाट्यामध्ये तुम्ही कुठेच जाणार नाही आहे. आणि त्याचं जे व्याज मिळणार आहे ते व्याज असं मिळणार आहे की मग ते कधीही ते संपणार असं नाही आहे. त्याच्यावरच तुमचं इतकी योग्यता वाढत जाईल, इतकी योग्यता वाढत जाईल. आणि म्हणून आपल्याला देवाकडे सुद्धा गुंतवणूक करता येते. एका नवीन एक भाग आपण लक्षात घेऊन त्यानुसार देवाने फक्त सांगितलं की मला आठवा. कसं आठवा ते म्हणे, नाम घेऊन आठवा, लीळा घेऊन आठवा, मूर्ती श्रीमूर्ती घेऊन आठवा, चेष्टेच्या माध्यमातून आठवा, फक्त आठवा. हा फक्त मुद्दा आहे देवाचा. खायला द्या आम्हाला, काय देऊ, गोड देऊ, तिखट देऊ, काहीही द्या, पण पहिले आम्हाला खायला द्या, काहीतरी भूक लागलेली आहे. तसं देवाला पण एक भूक लागलेली आहे की त्यांना आठवणारे लोक भेटले पाहिजेत. इथे सांगतात की या सृष्टीमध्ये देव दुर्लभ की देवाला आठवणारा दुर्लभ. आपण असलो तर आपण काय म्हणू की देव दुर्लभ, कारण आम्हाला अजूनपर्यंत देवानी दर्शन दिलेले नाहीत. आणि देवाला जर का विचारलं, देव काय म्हणतील,
आम्हाला आठवणार आहे जे आहेत ते दुर्लभ आहे, आम्हाला आठवणारे व्यक्तीच दिसत नाहीत. आणि म्हणून तर एका मुलाने जेव्हा श्री चक्रधर असं म्हटल्यानंतर महादाईसांनी काय केलं, उचलून घेतलं त्यांना. ते म्हटलं की अरे आमच्या देवाचं नाव घेणारे लोक दिसत नाहीत, उपदेशी लोक पण देवाचं नाव घेत नाहीत. असं होतं खूप वेळा की उपदेशी लोक सुद्धा म्हणजे देवाचं जे नाव मुखामध्ये असलं पाहिजे ते बहुतांशी नसतं. आपल्या एक विशिष्ट वेळामध्येच आपण ते ठरवलेलं असतं की त्याच वेळी नाम घ्यायचं वगैरे. कधी कधी तर आपण विसरलेलो असतो आणि मग आठवतं की अरे देवाचं नाव विसरलोय बरं का आपण, मग आपण देवाचं नाव घ्यायला लागतो. कधी कधी समोर श्वान दिसले की मग आपल्या देवाचं नाव आठवतं, स्मशान दिसलं की मग आपल्याला देवाचं नाव आठवतं, एखादं ट्रॅफिक दिसलं की रे चक्रधरा, मग तेव्हा देव आठवतात आपल्याला. परंतु जेव्हा काहीच नाही आपण सरळ चालू तेव्हा देव मात्र आपल्याला आठवत नाही. तर आलं पाहिजे की आपल्याला परमेश्वराच्या प्रत्येक विधीमध्ये स्वतःची गुंतवणूक करता आली पाहिजे. स्मरणामध्ये गुंतवून घ्या स्वतःला, त्याच्यानंतर लीळेंमध्ये गुंतवून घ्या. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, एखादी कुठलीही लीळा तुम्ही आठवायला घ्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. या नाम वेगळं आठवायचं, लीळा वेगळी आठवायची, मूर्ती वेगळी आठवायची असं नाहीये. एक लीळा घ्या तुम्ही, त्या लीळेमध्ये नाम पण आलं, मूर्ती पण आली, चेष्टा पण आली आणि सगळंच आलं, लीळा पण त्याच्यामध्ये आली. म्हणजे अशा पद्धतीने देवाला आपण आठवू शकतो. आणि ते जर का तुम्ही देवाला सतत आठवत असाल तर देवाचे सगळे संकेत तुमच्या बरोबर लक्षात येतात. प्रत्येक विधी उपस्थित झाल्यानंतर तुम्हाला तो करायचा आहे तुमच्या उपलक्षात येतं, किंवा तुमच्यासाठी खास करून देव एखादा विधी उपस्थित करतात. आणि सतत तुम्ही जर का देवाचं जेव्हा बोलता तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये दडलेली असतात. तुम्ही जर का वचन जर का पाठांतर करत असाल त्याच्यातनं वचनातनं तुमच्या लक्षात येत राहतं. आम्ही वचनांचं पारायण करतो, कुठेही वास्तुशांती असेल काय असेल तर वचनांचं पारायण ठेवतो का, ते वाचताना कधी कधी मला पण त्याच्यातनं वचन वाचता वाचता रे हे वचन आहे, हे वचन आहे, हे वचन आहे, विस्मृतीत गेलेले काही वचनं असतात. म्हणजे सध्या आपल्याला आठवत नाही, पण जेव्हा आपण ते वाचून काढत असताना ते आपल्याला पुन्हा नव्याने आठवतात, पुन्हा नव्याने त्याची उजळणी होते, पुन्हा नव्याने ते लक्षात येते की आचरण आपलं कंटिन्यू असलं पाहिजे. हे पण वचन देवाने ह्याच्यात हे सांगून ठेवलेलं आहे. एखादं वचन वाचताना त्याच्यामध्ये एक स्फुर्तरूपता होते, काहीतरी परमेश्वराचा संकेत लगेच त्याच्यातनं आपल्याला कळत असतो. आणि अशा प्रकारचे संकेत भटोबासांना कळायचे. परंतु भटोबासांना ती प्रवृत्ती स्वामींची कळायची, प्रचिती ती कळायची. परंतु पानुनायकांना मात्र स्वामींचा अनुभव येऊन सुद्धा ती प्रचिती स्वामींबद्दल त्यांना नसल्यामुळे आमचे स्वामी पदोपदी त्यांना ती प्रचिती आणण्याचा नव्याने एक प्रयत्न स्वामी करायचे, प्रचिती आणून सुद्धा द्यायचे. परंतु ती प्रचिती, त्यांची प्रतीती तेवढ्या वेळापुरतीच राहायची. पुढच्या घटनेविषयी परत त्यांच्यामध्ये संदेह निर्माण होणार. एखादं कठीण आचरण तुम्ही केलं आणि तुम्ही म्हटले बघा हे झालं बरं का, म्हणजे देवामुळे हे सगळं घडलं, मग त्यांना जर का पुढचा परत आचार वेगळा सांगितला तर मला जमेल का ते, म्हणजे परत तुम्हाला तीच भावना येते निर्माण की मला ते होईल का, मला जमेल का, मला पाठ होईल का, मला सांगता येईल का. परत तिथेच आपण येऊन थांबतो. आपल्याला लक्षात आलं पाहिजे मागचा विधी कठीण असताना सुद्धा तो आपल्याकडनं देवाने घडवून घेतला, तर आता पुढचा विधी पण कोण घडवून घेणार, देवच करून घेणार. त्यांना वाटलं की ते जमणार नाही आपल्याला, दगड घ्यायचा, त्या पाण्यात जायचं आणि तिथे बसवायचं आणि परत वर यायचं. श्वास गुदमरला, काय झालं, वाहून गेलो किंवा बुडून गेलो तर कसं होईल. देवा आम्हाला ते सांडवा जमणार नाही. भटोबास त्यांना जाऊन सांगता की करते करवी ते काय आपण आहोत का, आपण फक्त उपस्थित आहोत, बाकी करते करवी ते सगळं परमेश्वर आहेत. तुम्ही फक्त तिथे उपस्थित राहायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी परमेश्वर तुमच्याकडनं करवून घेतात. निळभट्ट फक्त उपस्थित राहिले आणि त्यांच्याकडनं स्वामींनी ते पूजन करवून घेतलं, घडवून घेतलं. अशा कितीतरी लीळा तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतील की स्वामींनी फक्त त्यांना उभं केलं आणि लीळेतनं आपल्याला कळतं की ती व्यक्ती काहीच करत नाहीये, सगळं परमेश्वराच्या मनोधर्माने सगळं चालू आहे. त्या व्यक्तीचं काम काय आहे, फक्त मानसिक तयारीने उभं राहणं की हे मी देवासाठी करतो आहे.
आणि माझ्या देवाने सांगितलं म्हणून ते मी करतो आहे. ते करण्यासाठी फक्त उभं राहा, बाकी सगळं नव्हे ते गोसावी पुरविती तुम्हाला प्राप्त करून देतात. पण ही प्रचिती अजूनपर्यंत त्यांच्यात आली नाही. अजूनही थंड पाण्याला ते पाणूनायक घाबरतात. आणि आचार्यांना जेव्हा स्वामींनी इशारा केला, संकेत केला, आणि भटोबासांनी काय केलेलं आहे की त्यांना पालकती धरुनी ओढिले, म्हणजे उभं राहू दिलं नाही, काय नाही, बसलेल्या स्थितीत त्यांना ओढलं. त्यांची मांडी अशी पकडून, पाय पकडून त्यांना ओढलेलं आहे. ते बोबाईले, त्यांच्या लक्षात आलं की मला पाण्यात घेऊन चालले थंड. ते ओरडायला लागले आणि स्वामींना म्हणतात, जी जी मग शीतळ उदक नस आहे. त्यांना माहिती आहे हा संकेत कोणाचा आहे, स्वामींनी जे सांगितलेलं असावं. त्याशिवाय भटोबा स्वामींनी सांगितल्याशिवाय काही करत नाहीत. किंवा स्वामी ह्यांना जर का थांबवायचं असेल तर कोणाला सांगावं लागेल, देवालाच सांगावं लागेल. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला जे काही गोष्टी आहेत ते देवापुढेच मांडता आलं पाहिजे. यांनी देवापुढे ते मांडलं की देवा मला शीतळ उदक नस आहे. तर भटी ओढून उदकांत नेले, आणि तेवढं त्यांनी सांगेपर्यंत आणि स्वामींनी त्याच्यात प्रतिक्रिया देईपर्यंत भटोबा त्यांना पाण्यात घेऊन गेले सुद्धा होते. आणि ते पोहू लागले. आणि एकदा पाण्यात गेल्यानंतर त्यांना ते थंड पाणी बरं वाटायला लागलं. जसं उन्हातनं आपण आलो आणि थंड पाणी जर का कोणी दिलं ते मग ते पाणी संपेपर्यंत आपण ते ग्लास किंवा तांब्या सोडत नाही, गडगड गडगड पिऊसच वाटतं ते. तसं त्यांना ते थंड पाणी बरं वाटायला लागलं आणि पोहू लागले, त्याच्यामध्ये पोहायला लागले. जवळजवळ पोहती तवतव सुख आनंदू होय. जेवढं जेवढं पोहायचे तेवढा तेवढा त्यांना आनंद त्याच्यामध्ये व्हायला लागला. बोलावी ती परी ते नाही येती. सगळ्यांनी त्यांना बोलवून झालं की आता पाण्याच्या बाहेर या. आधी बोलवलं असेल की पाण्यामध्ये या, तरी येत नव्हते. आता पाण्याच्या बाहेर या म्हणतात तरी आता ते येत नाहीत. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, ज्या धर्मकार्याची आत्ता भीती वाटते, त्या धर्मकार्यामध्ये एकदा तुम्ही जाऊन बघा. मग तिकडून तुम्हाला त्याच्यातनं काढलं तरी तुम्ही त्याच्यातनं बाहेर येणार नाही, चालूच राहील ते. म्हणजे आता आम्ही एका ठिकाणी प्रश्न उत्तरं झाली, खूप प्रश्न विचारले त्यांनी, त्याची सगळ्यांची उत्तरं देत देत गेलो. वचनाधारेच उत्तरं दिली, लिळेंची प्रमाणं दिली. आणि असं होता होता सव्वा दोन तास झाले. नंतर मी त्यांना, आता 2.25 तास म्हणजे कोण कंटिन्यू असं बसू शकतं का, मी त्यांना म्हटलं की आता आपण थांबूया. ते म्हटलं नाही बाबा, अजून प्रश्न आहेत आमचे. म्हटलं किती, म्हणजे त्याच्यामध्ये एक वेळ अशी असते की आपण 1 तासापेक्षा जास्त बसू शकत नाही, 1 तासापेक्षा जास्त ऐकू शकत नाही. परंतु परमेश्वरांच्या लीळेमध्ये तुम्ही एकदा रममान झाले तर काय होऊ शकतं, रात्री बसले तर सकाळ होऊ शकते. लीळेचं प्रमाण आहे आपल्याकडे, प्रमाण असतं की लीळेंचीच असतं. लीळेचं प्रमाण एकदा माणूस बसला ऐकायला निरूपण की 7 अहोरात्र बेलापूरला निरूपण होतं. म्हणजे मध्ये भोजन भिक्षा वगैरे आटवली, परत निरूपण म्हणजे 7 अहोरात्र दिवस रात्र नुसतं निरूपणामध्ये पूर्ण तो वेळ उपयोगी गेलेला आहे. आणि स्वामींची पण ती प्रवृत्ती आहे आणि ऐकणाऱ्यांची सुद्धा तयारी आहे. त्याच्यानंतर डोमेग्रानला अनेक वेळा असं झालं की पहालेजी, म्हणजे दिवस उजाळून गेला, आपण रात्री बसलो होतो आणि दिवस उजाळून गेला. असं सुद्धा होतं की निरूपण ऐकण्यामध्ये, देवाचं ऐकण्यामध्ये आपण एवढं रममान झालं पाहिजे की ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते त्या गोष्टींमध्ये जर का आपण स्वतःला समर्पित करून घेतलं तर ते काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये मग आपल्याला तिथून निघूसं वाटत नाही. आणि मग यांना पाणूनायकांना बोलावी ती परी नाही येते. मग ते वाढ वेळा निघाले, खूप वेळ त्याच्यामध्ये पोहले आणि खूप वेळाने त्या पाण्याच्या बाहेर आले. स्वामी म्हणतात नायको येथून बोलाविता ही नाही ते काही, म्हणजे आम्ही बोलवल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बाहेर का नाही येत. ते म्हणतात नाजी जवळजवळ शीतळ लागे तव माझं सुख आनंदू होय. जेवढं जेवढं मी पोहत होतं तेवढं मला सुख वाटत होतं, तेवढं मला आनंद होत होता. आधीच्या काळात शीत वाजलं म्हणजे थंड पाणी संपर्कात आलं की त्रास व्हायचा, पण आज एवढा आनंद वाटला. का वाटला आनंद, कारण की ते ईश्वर विहित झालं त्यांच्यासाठी, त्यांच्या पुरतं बरं का, की स्वामींनी ते विहित केलेलं होतं. त्यांना तो विधी त्यांच्यासाठी तो उपस्थित करून दिलेला होता. ते जे कार्य आहे तर त्यांच्या पुरतं भटोबासांना सांगून त्यांच्यासाठी ते नियोजित केलं स्वामींनी आणि मग त्यांनी त्याचा आनंद घेतला. आधी त्यांचा विरोध जरी असला
तरी जे स्वीकारलं ते काय होतं, त्यांच्या फायद्याचंच होतं, त्यांच्या लाभाचंच होतं, त्यांच्यासाठी त्याचं नियोजन केलेलं होतं. म्हणजे पूर्व काळात आमच्या आचार्यांनी ऐकण्यासाठी विरोध केला. काय ऐकण्यासाठी विरोध केला? अस्थिपरी. ते म्हणतात देवाने देवे बिन काही धर्म असे, मला अस्थिपरी ऐकायची नाही, असंनिधान धर्म मला ऐकायचा नाही, स्पष्ट नकार देणारे भट्टोबास. परंतु स्वामींनी जेव्हा सांगितलं की तुमची जरी इच्छा नसेल, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, देवाशिवाय काहीच नाही, आणि स्वामी गेल्यानंतर आम्ही राहायचं आणि आम्ही अस्थिरी आचरायची, आम्ही राहणारच नाहीये, पुढे अस्थिपरी आचरण वगैरे हा भाग येतच नाही, त्यामुळे मी राहणारच नाहीये जिवंत, तर मला ते काही सांगू नका. हा त्याच्यातनं त्यांचं सांगण्याचं उद्दिष्ट आहे. परंतु भविष्य काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे ऐकायचं नव्हतं तेच त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे आचरण केलं की भानखेडीच्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये आचार्यांनी ती अस्थिपरी आचरतच देह त्यांचा क्षेपलेलाच आहे, संपलेलं आहे त्यांचं सगळं. आता तिथे महादाईचा त्यांना तिथून नव्याने घेऊन जाते, म्हणजे नव्याने त्यांचं एक वेगळं आयुष्य सुरू होतं आहे. कुठेतरी आमच्या स्वामींच्या सन्निधानी यायच्या आधीच त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं असतं, तिथून स्वामींनी त्यांना बाहेर काढलं. एक आयुष्य आहे, अनुसरण स्वामींनी त्यांना दिलेलं आहे, नवीन आयुष्य, ते एक नवीन आयुष्य आहे. त्यांचं रिद्धपूरला स्वामींनी पाठवलं, तिथे त्यांचं काही बरं वाईट झालं असतं, तिथून स्वामींनी बोलवलं, परत एक नवीन आयुष्य त्यांचं चालू झालं. आमचे स्वामी गेले आणि तदनंतर परत त्यांचं आयुष्य संपलं होतं, तिथून परत एक नवीन आयुष्य त्यांचं चालू झालं. म्हणजे किती वेळा स्वामींनी त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक वेळी त्यांचं नवीन आयुष्य चालू झालं. म्हणजे काय झालं की नव्याने योग्यता वेगळता वाढतच आहे. स्वामींच्या जवळ राहिले तरी योग्यता वाढते, स्वामींनी लांब ठेवलं तरी पण योग्यता वाढतेच आहे. म्हणजे असं असलं पाहिजे, तुम्ही कुठे जरी असलात तरी तुमचा विधीच घडला पाहिजे, अविधी घडलाच नाही पाहिजे आपल्याकडनं. अशा प्रकारची योग्यता आचार्यांसारखी आपल्यामध्ये आत्ता नाही आहे, पण आपल्यामध्ये ती आपल्याला आणायचीच आहे आणि आपल्यामध्ये ती येऊ शकते. मग प्रत्यक्ष देवानी जरी म्हटलं तुम्हाला की ते करू नका, तरी आपण ते ऐकणार नाही. श्रीचरण काही केल्या सोडू न सकेती, इच्छाच नाही होत की श्रीचरण सोडावं. भक्त वियोगी नुरे, भक्ताला जरी लांब पाठवते तरी भक्त वियोगी राहत नाही. भटोबासांना स्वामींनी असन्निधानी पाठवून दिलं, परंतु तिथे असन्निधानी जाण्याची इच्छाच नाही आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा देवाला एवढं आठवलं की अक्षरशः देवाला निरोप पाठवावा लागला की आधी जाऊन भटोबासांना भेटा आणि सांगा आम्ही बोलवलंय. एवढं आठवलं देवाला. म्हणजे अशा प्रकारचं आहे की देवानी जरी सन्निधानाच्या बाहेर काढलं, विधीच्या बाहेर काढलं, तरी ती व्यक्ती मात्र विधीच्या बाहेर जात नाही. स्वामी सांगतात येथूनही तुम्हाला बोलावलं तरी सुद्धा तुम्ही येत नाही. म्हणजे जेवढं तुम्ही पोहत होतो तेवढा मला आनंद होत होता. स्वामी म्हणतात ऐसे जरी तुम्हा नाव शीतळानंदू म्हणा, म्हणजे तुम्हाला आजपासून शीतळानंद म्हणजे शीत थंडपणाचा तुम्ही आनंद घेताय म्हणून तुम्हाला नाव शीतळानंद म्हणा. मग गोसाव्यांशी बाईची कमळांची पूजा केली आणि मग भटोबासांनी जे काही कमळ पुष्प तोडून आणलेली होती स्वामींसाठी, ती कमळ पुष्पांची पूजा बाईसांनी स्वामींच्या ठिकाणी समर्पित केली. गोसाव्यांशी ते दारोगणा झाली, भोजन स्वामींचं झालं. तेथची नाव एक पहुडू झाला, मग वेळीचा गोसावी बीजे केले आणि तिथे स्वामींना थोडा वेळ पहुड झाला, वामकुक्षी झाली आणि मग संध्याकाळच्या वेळेला काळोख होण्याच्या आधी स्वामी मठाकडे आलेले आहेत. तर आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध 441 क्रमांकाची 442 क्रमांकाची शीतळानंदू नाम करणे या लीळेवर श्रवण चिंतन केलेलं आहे. आणि त्याआधी 441 क्रमांकाची देवा भटा अभयसा भेटी या लीळेचं सुद्धा आपलं एक चिंतन घडलेलं आहे. दंडवत हो.